नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 2 अनालिटिकल इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री हा सुरू केलेला आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरमध्ये पुढचा पॉईंट घेणार आहोत. त्याचं नाव आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता हा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? तर इट इज द ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये असलेल्या ॲटमची ऍक्च्युअल संख्या, त्याला काय म्हणायचं? मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे काय? तर इट इज द ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ constituent elements in a molecule. कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये ऍटमची असलेली ऍक्च्युअल संख्या, त्याला काय म्हणायचं? मॉलिक्युलर फॉर्म्युला. बरोबर की नाही? आता पुढे आहे इम्पिरिकल फॉर्म्युला. नेक्स्ट पॉइंट काय? इम्पिरिकल फॉर्म्युला. आता इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय नेमकं? तर इट इज अ सिम्पलेस्ट और स्मॉलेस्ट रेशिओ. इट इज सिम्पलेस्ट किंवा त्याला काय म्हणायचं? स्मॉलेस्ट रेशिओ ऑफ ॲटम्स. simplest or smallest ratio of atoms present in a molecule. काय म्हटलंय? तर इट इज अ सिम्पलेस्ट और स्मॉलेस्ट रेशिओ ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. कोणत्याही ॲटम मध्ये, कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये त्यांच्या ॲटमचा असलेला स्मॉलेस्ट रेशिओ किंवा सिम्पलेस्ट रेशिओ, त्याला काय म्हटलंय? इम्पिरिकल फॉर्म्युला. बरोबर की नाही? आता आपण त्याचे एक्झाम्पल घेऊया. इथं आपण असं म्हणूया नंबर, इथं म्हणूया एक्झाम्पल. बरोबर. आणि पुढे म्हणायचं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला. पुढे म्हणूया त्याचा सिम्पलेस्ट रेशिओ. सिम्पलेस्ट रेशिओ. आणि पुढे म्हणायचं इम्पिरिकल फॉर्म्युला. आता आपण इथे एक्झाम्पल नंबर 1 घेऊया. इथं म्हटलं मी बेन्झीन. बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C6H6. 6 कार्बन 6 हायड्रोजन. आता मला सांगा, इथं याचा रेशो कार्बन किती आहेत? 6, हायड्रोजन 6. बरोबर की नाही? आणि याचा स्मॉलेस्ट रेशिओ काय येणार आहे? तर इट इज, आपण 6 ने डिवाइड केले तर काय येणार आहे? 1:1. म्हणजे असं इम्पिरिकल फॉर्म्युला काय होणार? मग एक कार्बन आणि एक हायड्रोजन. बरं का? एक कार्बन एक हायड्रोजन. आता हे असं काय लिहिलं आपण? तर 6 कार्बन आहेत, 6 हायड्रोजन आहेत. याला आपण 6 ने जर डिवाइड केलं, भाग जातोय ना याला, म्हणजे याला आपण डिवाइड करता येईल. 6 ने जर डिवाइड केलं तर काय येणार? तो 1:1. हा काय झाला? तर सिम्पलेस्ट रेशिओ. काय झाला हा? त्याचा सिम्पलेस्ट किंवा स्मॉलेस्ट रेशिओ. कोणाचा? ऑफ ॲटम्स. स्मॉलेस्ट रेशिओ ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये तर त्या ॲटमचा असलेला सिम्पलेस्ट रेशिओ, हा सिम्पलेस्ट रेशिओ आलाय. आणि हा काय आला? त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि हा काय असेल? इम्पिरिकल फॉर्म्युला. तर याला काय म्हणायचं? मॉलिक्युलर इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? इट इज अ सिम्पलेस्ट रेशिओ ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण. फॉर एक्झाम्पल ऍसेटिक ऍसिड. बरं का? ऍसेटिक ऍसिड. आता याचा फॉर्म्युला काय आहे? CH3COOH. कार्बन किती आहे तिथं? 2. कार्बन 2, हायड्रोजन हे 3 आणि 1 4. कार्बन 2, हायड्रोजन 4 आणि ऑक्सिजन 2. हा आला ॲटमचा रेशिओ. पण हा सिम्पलेस्ट आहे का? स्मॉलेस्ट आहे का? नाही. याला काय करावं लागेल? 2 ने डिवाइड करा. बरं किती येतोय हा? 1:2
2s2 1 पहा बरं का काय आला 1s2 2s2 1 हा आणि म्हणून आपल्याला या ऍसिटिक ऍसिडचा इम्पिरिकल फॉर्म्युला काय मिळणार कार्बन 1 हायड्रोजन 2 ऑक्सिजन 1 बरोबर पहा त्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं फॉर एक्झाम्पल हायड्रोजन पॅरॉक्साइड पहा काय म्हटलं आपण हायड्रोजन पॅरॉक्साइड बरोबर पहा काय त्याचा फॉर्म्युला H2O2 पहा हायड्रोजन किती आहेत 2 ऑक्सिजन किती आहेत 2 पहा ऍटमचा रेशिओ याप्रमाणे आला बरोबर आता याचा सिम्पलेस्ट रेशिओ कॅल्क्युलेट केला तर काय येणार आहे 2 ने भाग जातोय म्हणजे काय येणार तो 1:1 आणि म्हणून याचा इम्पिरिकल फॉर्म्युला काय येणार आहे HO काय येणार आहे HO काय आला हा तर हा स्मॉलेस्ट रेशिओ ऑफ atoms पहा बरं का हा काय स्मॉलेस्ट रेशिओ ऑफ atoms प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये ऍटमचा असलेला सिम्पलेस्ट रेशिओ किंवा स्मॉलेस्ट रेशिओ त्याला काय म्हटलंय इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाला म्हटलंय तर इट इज द ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल एखाद्या मॉलिक्यूल मध्ये ऍक्च्युअली ॲटम किती प्रेझेंट आहे त्याला काय म्हटलंय मॉलिक्युलर फॉर्म्युला आता हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युलाचं रिलेशन पहा काय तर आपण असं म्हणूया रिलेशन बिटवीन molecular formula and empirical formula मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला यांचं रिलेशन बरोबर आता काय मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू पॉवर का मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू काय म्हणायचं R इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला हा पहिला पॉइंट ध्यानात ठेवायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला याचा उपयोग होणार आहे आणि हा R काय आहे मग तर हिअर पॉवर R इज इक्वल टू काय तर R इज काय असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला मास किंवा मोलर मास म्हटलं तरी चालेल मोलर मास डिवाइड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास इम्पिरिकल फॉर्म्युला मास आता हे दोन प्रॉब्लेम्स फॉर्म्युले आपण लक्षात ठेवले आपल्याला याच्यावरचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करता येतील बरोबर म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला या दोन कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील मॉलिक्युलर फॉर्म्युला काय तर ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये असलेल्या एकूण ॲटमची संख्या ऍक्च्युअली किती ॲटम प्रेझेंट आहेत ते आणि इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय तर हा इट इज द सिम्पलेस्ट ऑर स्मॉलेस्ट रेशिओ ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल हा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 बरोबर कार्बन 6 हायड्रोजन 6 स्मॉलेस्ट रेशिओ काय आहे 1:1 लहान रेशिओ 6 ने भाग जातो म्हणून तो लहान रेशिओ झाला काय आला मग इम्पिरिकल फॉर्म्युला 1 कार्बन 1 हायड्रोजन ऍसिटिक ऍसिड पहा कार्बन 2 हायड्रोजन 3 आणि 1 4 ऑक्सिजन 2 पहा आता हा झाला त्याचा ॲटमचा रेशिओ परंतु स्मॉलेस्ट आहे का तो नाही 2 ने डिवाइड करा स्मॉलेस्ट होईल पहा मग कार्बन 1 आला हायड्रोजन 2 आले ऑक्सिजन 1 आला बरोबर की नाही पहा म्हणजे हा काय झाला त्याचा स्मॉलेस्ट रेशिओ हे काय आहे त्याचे इम्पिरिकल फॉर्म्युला आणि हे काय त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे थोडक्यात ॲटमचा असलेला स्मॉलेस्ट रेशिओ कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये त्याला काय म्हणायचं इम्पिरिकल फॉर्म्युला आणि दोघांचं रिलेशन काय आहे पहा मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू R इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला R म्हणजेच काय मोलर मास अपॉन इम्पिरिकल फॉर्म्युला मास बरोबर काय पहा याच्यावर आपण प्रॉब्लेम्स घेण्यापूर्वी असा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला याच्यावर न्यूमेरिकल्स घेता येतील बरोबर पहा आता आपण प्रॉब्लेम लिहिलेला आहे काय अन ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन 40.65% कार्बन एका ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये पहा कार्बनचं प्रमाण किती पर्सेंट आहे 40.65% हायड्रोजन किती आहे पहा 8.55% आणि नायट्रोजन किती आहे 23.77% पहा इट्स मोलर मास इज 59 कॅल्क्युलेट द इम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर
फॉर्म्युला, बरोबर की नाही? पहा आता आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांनी विचारलेला आहे, बरोबर. पहा आता आपण इथे असं म्हणूया गिव्हन डेटा दिलेलं काय काय पहा गिव्हन डेटा. प्रॉब्लेम मी तुम्हाला एकच समजून सांगणार आहे, बाकीचे तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील, शांतपणे ऐकायचे. पहा पर्सेंटेज ऑफ कार्बन, पहा बरं का इथं पर्सेंटेज ऑफ कार्बन किती आहे 40.65 दिलेले आपण आपल्याला 40.65%. पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन पहा किती हायड्रोजन 8 पॉइंट पहा बरं का इथं असं 08.55%. पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन 23.77 23.77. आता जरा थोडं लक्ष द्यायचं. पहा आता आपल्याला या फिगरवरून एक असं लक्षात येतं का पर्सेंटेजची जर बेरीज केली ती 100 जर नाही झाली 100% नाही झाली तर त्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो. पहा बरं का मी काय सांगितलं स्टेटमेंट, या पर्सेंटेजची बेरीज दिलेल्या पर्सेंटेजची बेरीज पहा प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या पर्सेंटेजची बेरीज 100 नसेल होत तर त्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो. आणि दिलेल्या पर्सेंटेजची बेरीज 100 झाली तर त्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नसतो. या दोन बाबी लक्षात ठेवायचं. म्हणजे ऑक्सिजन कधी प्रेझेंट असतो, दिलेल्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची बेरीज 100 झाली नाही तर ऑक्सिजन प्रेझेंट असतो, बरोबर की नाही? पहा आता आपण याची थोडक्यात सम पाहूया. पर्सेंटेज कोणाचे ऑफ सम किती होते याची बेरीज पहा तर 10 17 त्याच्यानंतर 1 आणि हे 19 पहा पुन्हा इथे 1 12 बरोबर की नाही? पहा त्याच्यानंतर 72%. पहा आता याचा अर्थ इथं काय लक्षात आलं आपल्याला का जे आहे पर्सेंटेजची बेरीज 100 होत नाही म्हणजे या कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट आहे ऑक्सिजन प्रेझेंट आहे, बरोबर की नाही? मग आता ते कसं शोधायचं ऑक्सिजन? पहा मी आपण म्हणूया पर्सेंटेज पहा देअरफॉर पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन कसं शोधणार? 100 मधून ही टोटल वजा करायची. काय करायचं? 100 मधून हे टोटल वजा करायची, पर्सेंटेजची टोटल वजा करायची. पहा किती येणार आहे 100 मायनस 72.97, बरोबर की नाही? पहा साधारणपणे पहा आता हे किती 27.03 पहा किती येईल तर 27.03%. हा काय आला आपला पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. पहा सगळ्यांच्या लक्षात आला असेल इथपर्यंतचा भाग. काय अवघड आहे का हा? काहीच नाही, बरोबर काय? पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन आपण कसं शोधलंय? जर समजा प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या पर्सेंटेजची बेरीज 100 नाही झाली तर 100 मधून पर्सेंटेजची टोटल वजा करायची. 100 मधून ही पर्सेंटेजची आलेली टोटल आहे ती काय केली वजा केली आणि मग आपल्याला काय मिळालं पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. आणि जर समजा आता पहा यांचीच बेरीज पाय तिघांची पाहिजे नाही मी केलेली दिसते नाही बेरीज केलेली ही जर 100 आली तर ऑक्सिजन प्रेझेंट असेल का? मग नाही, ऑक्सिजनचं पर्सेंटेज 0 घ्यायचं किंवा ते नाही लिहिलं तरी चालेल, बरोबर का? पहा आता आपल्याला काय करायचंय तर मी तुम्हाला पुस्तकापेक्षा अगदी सिंपल मेथड सांगतो. पहा आपण एक टेबल तयार करूया. तर इथं म्हणूया इलेमेंट नंतर त्याचं पर्सेंटेज, बरोबर की नाही? पहा पर्सेंटेज नंतर आपण काय म्हणूया त्याचे मोल्स. पण हे मोल्स कसे शोधायचे तर त्याचं पर्सेंटेज जे आहे का पर्सेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास. पहा का दिलेलं पर्सेंटेज म्हणजे हे ग्रॅम मध्ये असतं आणि त्याचं काय यायचं ॲटॉमिक मास. आता त्याच्यानंतर पुढे काय घ्यायचं त्याचा सिम्पलेस्ट रेशिओ. पहा काय घ्यायचं पुढं सिम्पलेस्ट रेशिओ. कसा शोधायचा सिम्पलेस्ट रेशिओ तर इथे जे मोल आलेत का तर त्याला काय करायचं स्मॉलेस्ट रेशिओने डिवाइड करायचं. पहा मोल्स डिवाइड बाय काय म्हणायचं स्मॉलेस्ट रेशिओ. काय म्हणायचं स्मॉलेस्ट रेशिओ, बरोबर की नाही? पहा आता आपण 1 बाय 1 जाऊया.
आता इथं पहिला एलिमेंट कोणता आहे? कार्बन. पहा, पर्सेंटेज ऑफ कार्बन किंवा कार्बन घेऊ, त्याचं पर्सेंटेज किती आहे? 40.65. हायड्रोजन दुसरा एलिमेंट कोणता आहे? हायड्रोजन. पहा, दुसरा एलिमेंट कोणता आहे? हायड्रोजन. किती आहे? 8.55. तिसरा एलिमेंट कोणता आहे? नायट्रोजन. 23.77. बरोबर काय? त्याच्यानंतर पुढचा अजून एक एलिमेंट कोणता आहे? ऑक्सिजन. पहा, हा दिलेला नाही बरं का, हा आपण शोधलाय. कसा शोधलाय तुम्हाला मी आता सांगितलं. 27.03. बरोबर काय? पहा, आता याचे मोल शोधायचे. कार्बनचे मोल किती, हायड्रोजनचे किती, नायट्रोजनचे किती, ऑक्सिजनचे किती. मोल शोधायला मी तर फॉर्म्युला लिहिलाय. पहा, पर्सेंटेजला कसं डिवाइड करायचं ॲटॉमिक मासने. पहा किती आहे पर्सेंटेज हे, तर 40.65 आहे ना. कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे? 12. 12 डिवाइड करायचं. पहा, हायड्रोजन पहा किती आहे? 8.55% त्याचं पर्सेंटेज. आणि त्याला कसं डिवाइड करायचं? ॲटॉमिक मास. हायड्रोजनचं 1 आहे. पहा बरं का, इथे 1 आहे, इथं 12 डिवाइड केलं, इथे 1 नाही. हे काय घेतले? त्याचे ॲटॉमिक मास असेल. नायट्रोजन पहा किती? 23.77. त्याचा ॲटॉमिक मास किती? नायट्रोजनचं 14. आता हे लक्षातच ठेवायचं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन कमीत आणि क्लोरीन या 4-5 एलिमेंटचे लक्षातच ठेवायचे ॲटॉमिक मास. ऑक्सिजनचं किती आहे पहा पर्सेंटेज? 27.03. आणि त्याला किती डिवाइड करायचं? त्याच्या ॲटॉमिक मासने. पहा, आता कार्बनचं पर्सेंटेज किती आहे? पहा इथं मोल्स किती येतील, तर साधारणपणे इट बिकम्स 3.38. पहा 12-36 आणि पुन्हा हे 12-36 पहा म्हणजे 3.38 च्या आसपास यायला पाहिजे ते. बरोबर की नाही? पहा हे किती येणार? हे डिवाइड केल्यावर इट इज रिमेन्स ॲज इट इज. बरोबर की नाही? पहा आता त्याच्यानंतर नायट्रोजनचं पर्सेंटेज किती येईल, तर साधारणपणे पहा 1.69. पहा 1.69. 14×2 म्हणजे पूर्ण भाग जाते का नाही? 1.69. आता हे करायचं सिम्प्लिफिकेशन. त्याच्यानंतर पहा याचं पण किती आहे? 16×2 म्हणजे 1.69 च्या आसपास येईल. पहा आता हे काय झालं आपलं, तर त्याचे मोल्स आपण शोधले. बरोबर काय? आता हे सिम्प्लिफिकेशनची प्रॅक्टिस तुम्ही करायची. मेन आपलं टार्गेट काय माझं तुम्हाला समजून सांगण्याचं की हे मोल्स कसे शोधतो? पर्सेंटेज ॲटॉमिक मासने डिवाइड केले. बरोबर. आणि हे ॲटॉमिक मासेस दिलेले असतात पेपरमध्ये, पाठ नसेल तरी काय केलं असतं ते पेपरमध्ये दिलेले असतात. बरोबर काय? पहा आता सिम्पलेस्ट रेशिओ कसा शोधणार? कसा शोधलाय, तर मोल्स डिवाइड बाय स्मॉलेस्ट रेशिओ. पहा बघा हे मोल्स आहेत ना, आता हे मोल्स, आणि त्याला काय करायचं? स्मॉलेस्ट रेशिओ म्हणजे सगळ्यात लहान रेशिओ कोणता आहे इथं? 1.69 आणि 1.69 हे दोन्ही पण लहान आहे. बरोबर काय? मग या मोल्सला पहा कशा डिवाइड करायचं? या स्मॉलेस्ट रेशिओने. पहा म्हणजे थोडक्यात काय येणार आहे? पहा 3.38. पहा बरं का, हे मोल्स कार्बनचे मोल. पहा 3.38. त्याला कशा डिवाइड करायचं? स्मॉलेस्ट रेशिओ. स्मॉलेस्ट रेशिओ कोणता आलाय? हा किंवा हा दोन्ही सारखेच. कोणता आहे? 1.69. बरोबर की नाही? पहा त्याच्यानंतर पहा याला पण काय 8.55 हे मोल्स आहेत ना हायड्रोजनचे. त्याला कशा डिवाइड करायचं? स्मॉलेस्ट रेशिओ किती आहे? हा 1.69. बरोबर की? याला पण त्याने डिवाइड करायचं 1.69 स्मॉलेस्ट रेशिओने, आणि याला पण 1.69 ने डिवाइड करा. आता इथं आपल्याला काय लक्षात येतं? पहा जर हे याने डिवाइड केलं याला तर साधारणपणे हे 2 येईल. पहा हे किती येईल साधारणपणे? तर मला वाटतं ते 5 येईल. 16.85 म्हणजे किती? 5 येईल. नंतर हे 1च येणार आहे, हे पण 1च येणार आहे. बरोबर की नाही? पहा तर हा आपण इथपर्यंत काय शोधला? एक टेबल तयार केलेला आहे आता. आणि आता याच्यावरून आपल्याला काय द्यायचंय? तर इम्पेरिकल फॉर्म्युला द्यायचा आहे. पहा बरं का, आता हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही जरा व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देऊन पाहिजे. पहा काय काय शोधलंय मी याच्यामध्ये. बरोबर काय? पहा अगोदर एलिमेंट लिहून घेतले, नंतर पर्सेंटेज, नंतर त्याचे मोल शोधले. मोल कसे शोधायचे? पर्सेंटेजला कशाने डिवाइड करायचं? ॲटॉमिक मासने. हे पर्सेंटेज आहे त्याला ॲटॉमिक मासने डिवाइड केले. पहा प्रत्येक ठिकाणी. बरोबर. सिम्पलेस्ट रेशिओ कसा शोधला? तर जे मोल आले पहा हे मोल आलेले जे आहेत तर त्याला कशाने डिवाइड केले? स्मॉलेस्ट रेशिओ. यांच्यापैकी लहान कोणता आहे तो पाहायचा. या आलेल्या रेशिओ पैकी लहान कोणता आहे त्याने डिवाइड करायचं.
आता इथे 1.6 नाही. समजा इथे जर आला असतं 1.2 एखादा रेशो काय 1.2 आला असतं, मग सगळ्याला कशाने डिवाइड केलं असतं 1.2 ने. बरोबर की नाही पहा. म्हणजे सिम्पलेस्ट रेशिओ कॅल्क्युलेट करताना मोल्स पाहिजे आणि त्याच्यातला सगळ्यात लहान रेशिओ कोणता आहे तो पाहायचा, लहान अंक कोणता आहे तो पाहायचा, त्याने डिवाइड करायचं. बरोबर की नाही पहा. मग हे आले आपले सिम्पलेस्ट रेशिओ पहा. आता देअरफॉर आपण काय म्हणणार, इम्पिरिकल फॉर्म्युला पहा. काय आहे इम्पिरिकल फॉर्म्युला. मला सांगा आता इथं कार्बन किती आले 2 पहा. मग काय लिहायचं C2. बरोबर. हायड्रोजन किती आले 5. हायड्रोजन आहेत का 5. मग काय लिहायचं H5. नायट्रोजन किती आलाय 1. एकच N लिहायचा. ऑक्सिजन किती आले 1. काय लिहायचा एकच ऑक्सिजन लिहायचा. आणि हा काय आला आपला याचा इम्पिरिकल फॉर्म्युला. काय आला हा इम्पिरिकल फॉर्म्युला. आता या इम्पिरिकल फॉर्म्युलाचं मास किती आहे तर आपण त्याचं मास शोधूया. पहा पुढे म्हणूया इम्पिरिकल फॉर्म्युला मास. पहा इम्पिरिकल फॉर्म्युला मास कसं शोधणार पहा. कार्बन 2 आहेत म्हणजे काय म्हणणार कार्बन 2 आहेत एकाचं वजन 12. हायड्रोजन 5 आहे एकाचं वजन 1. नायट्रोजन एकच आहे त्याचा ॲटॉमिक मास 14. ऑक्सिजन एकच आहे त्याचा ॲटॉमिक मास 16. बरोबर की नाही पहा. आता हे किती होणार आहे 24. 12 2 24. नंतर हे पहा 5 29. बरोबर की नाही. नंतर हे 14 आणि 16 पहा किती झाले हे 30 सॉरी 40. 30च होते. बरोबर की नाही. 14 आणि 16 30. नंतर हे 29 किती झाले तर साधारणपणे 59. हे काय आले इम्पिरिकल फॉर्म्युला मास. बरोबर. आता इम्पिरिकल फॉर्म्युला मास आपल्याला एकदा मिळालं आपल्याला काय शोधायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहा हा भाग मी आता जरा पुसून टाकतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला पहा देअरफॉर पुढे काय म्हणायचं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला पहा समजूया. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय म्हणायचं तर R इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. आणि हा R आपल्याला माहिती आहे कसा शोधतो आपण R मॉलिक्युलर फॉर्म्युला मास डिवाइड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास. मी आता वर लिहून दिलेलं होतं याच्या अगोदर काय R कसा शोधतो मॉलिक्युलर फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर फॉर्म्युला मास किती दिला आपल्याला मोलर मास. बरोबर की नाही काय मोलर मास. पहा बरं का R कसा शोधतो मोलर मास डिवाइड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास. मी आता शॉर्ट मध्ये दिलेले इम्पिरिकल फॉर्म्युला मास. बरोबर काय इनटू इथं इम्पिरिकल फॉर्म्युला शॉर्ट मध्ये बरोबर. पहा किती हे मोलर मास 59. इम्पिरिकल फॉर्म्युला मास 59 आणि इम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला काय आहे C2H5NO. बरोबर की नाही पहा हे 59 59 कॅन्सल झाले. बरोबर की नाही पहा काय आला हा C2H5NO. हा काय आला आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय आला हा आपला कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता इथं तुमच्या लक्षात येते का मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला दोघे सारखे चालेल. परंतु कधी कधी काय होतं पहा आपल्याला समजा आता इथं R ची जी व्हॅल्यू नाही R ची व्हॅल्यू ही कधी कधी 2 मिळते. काय होते कधी कधी 2 मिळते. पहा इथे 59 आहे ना पहा आणि इथे इम्पिरिकल फॉर्म्युला मास सपोज मी असं म्हटलं का ते 29.5 मिळालं असतं. किती मिळालं असतं ते 29.5. पहा कन्सिडर करतोय फक्त आपण आता किती मिळालं असतं 29.5. मग काय आला असता रेशिओ पहा 59 भागिले 29.5 किती आला असता हा 2 आला असता. म्हणजे आपण इथे किती मल्टिप्लाय केलं असतं 2 ने. म्हणजे हा आपला फॉर्म्युला काय झाला असता 2 ने मल्टिप्लाय केल्यावर कार्बन 4 हायड्रोजन 10 बरोबर का नाही 5 गुणिले 10 नायट्रोजन 2 म्हणजे N2 ऑक्सिजन 2 म्हणजे O2. हा काय झाला असता आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला. बरोबर की नाही पहा थोडक्यात काय हा R जर समजा 1 आला तर इम्पिरिकल फॉर्म्युला जो आहे तोच राहतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला सारखा राहतो. R ची व्हॅल्यू जर 2 आली तर इम्पिरिकल फॉर्म्युलाला किती ने गुणायचं 2 ने गुणायचं. R ची व्हॅल्यू 3 आली तर इम्पिरिकल फॉर्म्युलाला किती ने गुणायचं
3 ने गुणायचं, बरोबर की नाही? पहा, आणि त्याप्रमाणे नंबर ऑफ ॲटम्स वाढवायचे, बरोबर की नाही? 3 पट करायचे, दुप्पट करायचे, काय असेल ते, बरोबर. पहा, तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तर आज आपण इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा येतो आपण तो एक्सप्लेन केलेला आहे, बरोबर की नाही? पहा, आता हा पहिला प्रॉब्लेम आहे, सगळ्यांनी शांतपणे जरा एकदा पुन्हा पुन्हा पाहायचा आहे तो, आणि इतर प्रॉब्लेम्स त्याच्यावरून तुम्हाला सॉल्व्ह करायला जमले पाहिजे, बरोबर की नाही? पहा, तर आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.